नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की RRB ALPचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे आणि CBT 2साठी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्टसुद्धा त्या RRBच्या साईटवरती आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफसुद्धा त्या RRBच्या साईटवरती आलेला आहे. तर बघा, आपण RRB मुंबईचा जो कट ऑफ आहे तो बघणार आहोत. तर बघा, इथे दिलेला आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई रिझल्ट फॉर फर्स्ट स्टेज एक्झामिनेशन CBT 1 फॉर द पोस्ट ऑफ ALP अगेन्स्ट CN 01-2024 नॉर्मलाइज कट ऑफ मार्क्स ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलाइज फॉर CBT 2 कॅटेगरी दिलेली आहेत आणि त्यांचा कट ऑफ दिलेला आहे. कॅटेगरी बघा, UR आहे 57.17514, XSMचा जो आहे 40.2120 फोन, त्याच्यानंतर SC जो आहे 36.68775 आणि त्याच्यामध्ये एक्समॅनचा जो आहे 40.26785. STचा कट ऑफ जो आहे 30.48695 वरती लागलेला आहे. OBCचा कट ऑफ जो आहे 44.08769 आणि OBCचा एक्समॅनचा कट ऑफ जो आहे 31.25524 वरती लागलेला आहे. EWSचा जो कट ऑफ आहे 40.17738 वरती लागलेला आहे. जे विद्यार्थी CBT 2साठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्या सर्वांनी CBT 2साठी चांगली तयारी करायची आहे. आणखी मन लावून आणखी जोमाने चांगला अभ्यास करायचा आहे. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बघा, CBT 1 क्लिअर झाली म्हणजे तुमची CBT 2 क्लिअर होईल असं होत नाही आहे. तर CBT 2साठी जास्तीत जास्त मेहनत करून, जास्तीत जास्त कष्ट घेऊन, जास्तीत जास्त GKची तयारी करून, मॅथ्सची तयारी करून आणि रिझनिंगची तयारी करून CBT 2मध्ये जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल यावरती लक्ष द्यायचं आहे. आणि CBT 2 झाल्यानंतर पुढे तुम्हाला रेल्वेमध्ये घेण्यासाठी पुढचा मार्ग एकदम मोकळा होईल आणि रेल्वेमध्ये सिलेक्शन तुमचं सहजरित्या होऊन जाईल. त्यामुळे CBT 2वरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. जास्त वेळ आता एक्झामसाठी म्हणजेच तयारीसाठी आपल्याला द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील मुलं हे रेल्वे ग्रुप डीमध्ये असेल किंवा ALPमध्ये असतील किंवा NTPCमध्ये सर्व प्रकारच्या रेल्वेच्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये आपली मुलं हे असली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपल्या शेजारी, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जे पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना रेल्वेबद्दल माहिती द्या. रेल्वेच्या ज्या वॅकन्सी निघतात त्याबद्दल माहिती द्या आणि त्यांनासुद्धा रेल्वेमध्ये तयारी करण्यासाठी, रेल्वेची एक्झाम देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा. ठीक आहे. तर बघा, हा जो कट ऑफ आहे अत्यंत कमी लागलेला आहे. SCचा 36.68, ओपनचा 57, STचा 30 आहे ऑनली, OBCचा 44 आणि EWSचा जो कट ऑफ आहे तो 40 वरती लागलेला आहे. तर CBT 1चा कट ऑफ कमीच असतो, पण CBT 2चा कट ऑफ थोडासा हाय असेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं, CBT 1साठी जास्तीत जास्त लक्ष देण्याचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि CBT 2मध्ये परीक्षा पास होऊन मेरिट लिस्टमध्ये येऊन रेल्वेमध्ये एंट्री करायची आहे. सर्वांना CBT 2साठी हार्दिक शुभेच्छा. आणि CBT 1मध्ये सुद्धा जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी आता यामध्ये CBT 2साठी क्वालिफाय झालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी हताश न होता, ग्रुप D असेल त्याच्यानंतर NTPCची जी वॅकन्सी निघाल्या होत्या त्याच्या एक्झामच्या तयारीकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. हताश न होता. त्यामध्ये बघा, हार आणि जीत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की इथं जरी आपण सिलेक्ट झालो नाही म्हणजे याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडलो. आणि कमी पडलो म्हणजे आपण एकदम काहीतरी खूप मोठी चूक केली किंवा गुन्हा केला असं नाही आहे. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि पुढे आता ही गोष्ट सोडून देऊन पुढे तुम्ही NTPC आणि रेल्वे ग्रुप Dकडे वळा आणि त्याची चांगली जोराने तयारी करा. म्हणजे तुम्हाला तिथंसुद्धा कोणी अडवणार नाही आहे. इथं फेल झालं म्हणजे आयुष्यातून फेल झालं अशा गोष्टी नसतात. तर हार जीत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हा जीवनाचा खेळच आहे. जिंकणे आणि हारल्याशिवाय आयुष्याचा आनंद येत नाही. त्यामुळे जर या CBT 2साठी जे विद्यार्थी क्वालिफाय झाले नाहीत त्यांनी हताश होऊ नका. त्यांनी दुसऱ्या परीक्षेमध्ये लक्ष केंद्रित करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करून, चांगला स्मार्ट स्टडी करून त्या परीक्षेमध्ये
अभ्यास करून त्यामध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जय महाराष्ट्र.